शेतकरी बंधूंना रामराम. शेतकरी बंधूंना दुपारचे 12:30 वाजून गेलेले. आता कुठं मोठं गवत उगायला सुरू आहे. तेच गवत आपण बघण्याचं काम सुरू करतो. तर ज्या ऊसात उभा आहे का शेतकरी बंधूंनो, ह्या ऊसामध्ये सरी काड्या बसून एक पाणी कमी झालेलं आहे आणि ऊसाला पाणी नसल्यातच जमा आहे. एक दिवसाकाठी समजा आपले 2 दांडं भिजतात, पण 2 दांडं भिजून परत समजा आपला येडा यायला अक्षरशः जमिनीचे हाल काय होतात मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघू शकता. पूर्णपणे जमीन आहे का, हे अशा प्रकारे भेग पडलेले आहेत. भारी वजाव जमीन आहे बघा, धसाडी असल्यावानी. हे बघा ही, आणि पूर्ण ऊस आहे का, हे लागणीचा ऊस आहे. आता पाण्याच्या मानाने, खर्चाच्या मानाने आणि जे तापमान वाढलेलं आहे का, काल मी काय केलं तर शेतकरी बंधूंनो, हे बुटाने काय होते, खाली बसल्याच्यानंतर थोडा त्रास होतो आहे म्हणून बिनबुटाचं ह्याच्यामध्ये हिंडत होतो. तर इतकी का नाही जमीन तापायली, अक्षरशः तापलेल्या तव्यावर पाय ठेवल्यावानी सैन व्हायना. मला एक काकरी पोस्तूर म्हणजे वाटायला लागलं पायाला फोड येतात का काय. पण हे जे ऊस आहे का, हे ऊस तुम्हाला सांगतो रसायन कमी केलं आहे, पाचाटाचं आच्छादन केलं आहे. आणि जे पाचट कुजवायलोत, जे समजा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जे काडी कचरा कुजवायलोत का, त्या मानाने आता तुम्हाला ऊस दाखवतो बघा कशा प्रकारे. बघा तुम्ही बघू शकता. तर 4-4, 5-5 कांड्याला ऊस आहे शेतकरी बंधूंनो. पाण्याच्या मानाने, खर्चाच्या मानाने एकदम ग्रोथ त्याची चांगली. बघा आता ह्याला का नाही डुकरं बी खूप आहेत शेतकरी बंधूंनो. डुकराचा काय अजून आपण बंदोबस्त केलेला नाही, काय नाही. बघा थोडी कांड्यातली साईज बारीक आहे शेतकरी बंधूंनो, पण एक चांगला पाऊस झाल्याच्या नंतर, पाऊसच नाही अजून कसाच, ती बी व्यवस्थित होऊन जाईल. बुडातला पाला आहे बघा, थोडा चिकट आहे. 8005 जातीचा आहे ऊस आहे, त्याच्याने थोडं काढायला जरा जड जात आहे. बघा अशा प्रकारे 1 2 3 1 2 3 4 कुठं, 5 कुठं, 4 कुठं, 6 कुठं. अतिशय म्हणजे समाधानकारक ऊस आहे बरं का आपल्या. आणि पाऊस पडायच्या नंतर पूर्ण जे टेक्चर आहे का ह्याचं शेतकरी बंधूंना, पूर्ण आता म्हणजे बदल होणार आहे ह्याच्यामध्ये. कांड्याची बी साईज, त्याची जाडी बी एकदम व्यवस्थित होणार आहे. बघा कुठं जरी बघितलं ना अशा प्रकारे, मला सध्या वाटत नव्हतं शेतकरी बंधूंना अशी कांडे असतील. हे 2 दिवसामध्ये उपटीत आल्याच्यानंतर बांधाच्या कडीच्या 4-5 काकऱ्या सोडल्या का, हे बघा हे मधात असा ऊस आहे, लांबून वाटत नाही काय नाही. एक तणमुक्त आपली जमीन असली का, पाला पाचोळा ठेवला का, पाणी बी कमी लागतं आहे आणि पीक बी व्यवस्थित होतं आहे. 10-5 टनाचं इकडं तिकडं होऊन जाईल, पण व्यवस्थित उत्पन्न निघण्यास मदत होती. तर शेतकरी बंधूंना थांबतो. धन्यवाद. राम राम.